ओम नमः शिवाय। मित्रांनो, आज मी नरक या विषयावर बोलणार आहे। तुम्हाला माहीतच असेल नरक म्हणजे काय, तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोच की नरक हा पापी लोकांसाठी आहे। जसे आपल्याकडे गुन्हेगारांना जेलमध्ये टाकतात, तसे त्यांच्याकडे पापी लोकांना नरकात टाकतात। गरुड पुराणानुसार नरक म्हणजे भयानक वेदना, जसं पाप तशी शिक्षा। कोणाला तेलामध्ये तळलं जातं, कोणावर दगड फेकली जातात, तर कोणाला आगीच्या कोळशात फेकले जातात। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे वेदना दिल्या जातात तरीसुद्धा आपला जीव जात नाही, कारण त्या जीवालाच वेदना दिल्या जातात। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण अगोदरपासूनच गेल्या जन्मातली कर्म भोगत आहोत। जर आपण इथेच पुण्य कमावले तर नरकात जावं लागणार नाही। ज्यांना नरकात जायचं नसेल त्यांनी ह्या 9 गोष्टींचं आयुष्यभर पालन करा। 1. श्रद्धा। मित्रांनो, दररोज उठून तुम्ही देवाचं स्मरण करा। ज्या देवाला तुम्ही मानत असाल, मनापासून देवाची पूजा करा, त्याला आपलं मित्र बनवा। हीच श्रद्धा आपल्या आत्म्याला शुद्ध करते। दानधर्म। मित्रांनो, एक पुण्याचं काम म्हणजे दानधर्म। तुम्हाला जमेल तितकं एका गरीबाला थोडी मदत करा, मुक्या जनावरांना खाऊ घाला। तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी मदत करता येईल तेवढं करा। गरुड पुराण सांगतं, दान केल्याने आत्मा हलका होतो आणि नरक टळतं। सत्य बोलणं। नेहमी खरे बोला। आपण कोणाला खोटं बोलतो, पण कधी ना कधी त्याचा त्रास होतोच, ते आपल्यालाच भोगावं लागतं। खोटं बोलणं म्हणजे ती एक प्रकारची हिंसाच आहे। सत्य हे धर्माचं पहिलं पाऊल आहे। अहिंसा। मनुष्य असो किंवा प्राणी पक्षी, जो पृथ्वीवर सजीव आहे त्यांना विनाकारण त्रास देऊ नका। प्रेमाने वागा, कारण प्रत्येक प्राणी हा ब्रह्माचा अंश आहे। जे माणसानं हिंसा केली त्याच्या आत्म्याला नरकात कुंभीपाक नावाच्या उकडत्या तेलात टाकलं जातं। ग्रंथ, गुरु आणि देवाची निंदा न करणं। प्रत्येकजण आपापल्या भगवानाची पूजा करतात, पण आपल्या भगवानाला सोडून दुसऱ्या भगवानांचा निंदा उडवू नका, त्याचा अपमान करू नका। गुरूंचा आदर करा, त्यांच्याकडून ज्ञान मिळवा। धार्मिक गोष्टींचा चुकीचा वापर करू नका। जे लोक असे करत असतील त्यांना असिपत्रवन या नरकात पाठवले जातात आणि तिथे काटेरी झाडांनी त्यांचं शरीर फाडलं जाते। क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचा त्याग। कोणावरही रागवू नका। जेवढं आहे तेवढ्यातच आनंदी रहा। दुसऱ्यांच्या गोष्टीवर मोह ठेवू नका। कोणत्याही गोष्टीची नशा करू नका, जेणेकरून आपले शरीर अनियंत्रित होईल। त्याने ते केलं, ह्यांनी ही गाडी आणली, त्यांच्याविषयी जलन ठेवू नका। परोपकार। दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करा, गरजूंना मदत करा। वस्त्रदान, अन्नदान करा, कारण आपण देतो त्यापेक्षा जास्त आपल्याला मिळतं। आईवडिलांची सेवा। मित्रांनो, आईवडिलांची सेवा म्हणजे भगवानाची सेवा असते, त्याचा आदर करा। म्हातारपणी त्यांचा सहारा बना। जे आईवडिलांची सेवा करत नाहीत त्यांना ताम्मिश्र नरकात फेकलं जातं। आपल्या वाणीचा नीट वापर करा, कोणाशी बोलताना नीट बोला, जीभ सांभाळून बोला। जर आपलं बोलणं कोणाला दुःख देत असेल तर ती वाणी आपल्याला नरकात नेते। मित्रांनो, तुम्हाला नरकाची वाट धरायची की स्वर्गाची हे आता तुमच्यावर आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।